नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल समर्थ क्रिएटिव्ह वर्ल्डवरती. आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारी महाराष्ट्र राज्याची माहिती व काही ठळक घडामोडीवरती प्रश्न पाहणार आहोत. आजची प्रश्न ही फार महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मोटिवेट करा. चला तर मग आजची महत्त्वाची प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि जर का उपराजधानी म्हणून कोणी विचारलं तर नागपूर आहे. तर प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे आणि ती अहमदनगरमध्ये तालुका अकोलामध्ये आहे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न पाचवा, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारताचा 9.7% भाग व्यापलेला आहे. प्रश्न सहावा, महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सीमारेषा आहेत? तर महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादर नगर हवेली या दोन राज्याच्या सीमारेषा आहेत. प्रश्न सातवा, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर महाराष्ट्रात लागून सर्वात जास्त लांबीची सीमारेषा ही मध्य प्रदेशची आहे. महाराष्ट्रात कोकण प्रदेश कुठून कुठपर्यंत आहे? तर महाराष्ट्रात उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत महाराष्ट्राची टोटल कोकण एरिया आहे. प्रश्न नववा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत? तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत. प्रश्न दहावा, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी चालते. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा आणि शहर कोणते? तर महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आणि तलावांचं शहर ठाणे आहे. विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखले जातात? तर विदर्भातील तलाव हे मालगुजारीच्या नावाने ओळखले जातात. प्रश्न 13वा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची जी जिल्हा आहे तो गडचिरोली आहे. प्रश्न 14वा, महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील 100% जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तालुका पन्हाळा. प्रश्न 15वा, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण हे वर्धा जिल्ह्यात झालेले आहे. प्रश्न 16, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगरमध्ये आहे. प्रश्न 17वा, भारतात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? तर भारतात जास्त कापड गिरण्या हे महाराष्ट्रात आहेत. प्रश्न 18वा, भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते? तर सर्वात जास्त विद्युत निर्मिती ही महाराष्ट्रातच होते. प्रश्न 18वा, महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे? तर महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना हा नाशिकमध्ये आहे. मित्रहो, हा प्रश्न चलनी नोटांचा प्रश्न भरपूर अशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न 20वा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर आहे. हाही प्रश्न भरपूर अशा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 21वा, भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तर महाराष्ट्र सर्वाधिक पाऊस हा आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडतो. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? मित्रांनो, हे जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं तरी आपल्याला लक्षात असावं म्हणून पंढरपूर शहर हे भीमा नदीकाठी पडतं, ज्याला की महाराष्ट्राची काशी म्हटलं जातं. प्रश्न 24वा, कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर हाही प्रश्न भरपूर अशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? तर गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. प्रश्न 25वा, प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? तर प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. प्रश्न 26, गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात कुठे आहेत? तर ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे हे वज्रेश्वरी येथे आहे. प्रश्न 27वा, जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न 28वा,
कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर मित्र 52 दरवाजांचे शहर हे संभाजीनगर औरंगाबाद, ज्याचं नाव अगोदर औरंगाबाद होतं, आता संभाजीनगर झालेलं आहे. तर प्रश्न 29वा, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात? तर महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर या नावाने ओळखलं जातं. प्रश्न 30वा, कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात? तर कोयना या जलाशयाला शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. हेही दोन्ही प्रश्न भरपूर अशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. प्रश्न 31वा, विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात? तर विदर्भातील चिखलदरा या नंदनवन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कुठे आहे? तर महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध अशी बाजारपेठ अमरावती येथे आहे. प्रश्न 33वा, भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प हा तुर्भे येथे आहे. 34वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर सर्वात जास्त महानगरपालिका जिल्हा ठाणे, जिथे की 6 महानगरपालिका आहेत. प्रश्न 35वा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान हे भगूर, जिल्हा नाशिक. प्रश्न 36वा, कवी केशवसुतांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात आहे? केशवसुतांचे जे स्मारक आहे ते मालगुड रत्नागिरी येथे आहे.